ज्याच्यावर मुलासारखं प्रेम केलं तो सोडून गेला, ज्यानं मोठं केलं त्याला संपवायला निघाला, पण पत्नी म्हणून काकी या लढाईत अगदी पदर खोसून भक्कमपणे साहेबांना साथ देत आहेत. विजय निश्चित आहे, अशा आशयाचं ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान काल बारामतीमध्ये पवार कुटुंब सभांच्या माध्यमातून आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जंगी सभा घेतली, तर शरद पवार यांनीही लेकीच्या प्रचारासाठी बारामती गाजवली. यावेळी सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पवार कुटुंब प्रचार सभेला उपस्थित होतं. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंच्या आई प्रतिभा पवार ह्याही शरद पवारांचा फोटो हाती घेऊन लेकीला बळ देत होत्या. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये सांगता सभा घेण्यात आली. या सभेत आमदार रोहित पवार भावुक झाल्याचं दिसून आलं, तर शरद पवारांनी त्यांच्यासोबत केलेल्या संवादांची आठवण करताना रोहित पवार भावुक झाले होते. तर रोहित यांच्या या भावनिक प्रसंगाची अजित पवारांनी भर सभेत खिल्ली उडवली. मात्र सुप्रिया सुळेंसाठी रोहित पवार, युगेंद्र पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार यासह पवार कुटुंबातील अनेक सदस्य सभेला दिसून आले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पती शरद पवार यांचा फोटो हाती घेऊन प्रतिभा पवार ही सभास्थळी समोर बसल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीत लेकीला पाठबळ देण्यासाठी आई पदर खेचून मैदानात होती, तर वडील शरद पवार हेही भाषणातून बारामतीकरांना साथ घालत होते. प्रतिभा पवार यांच्या बारामतीच्या सभेतील एक फोटो व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हा फोटो शेअर करण्यात येत असून प्रतिभा पवार लेकीसाठी पदर खेचून प्रचारात उतरल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान बारामतीमधील सभेत बोलताना शरद पवार यांचा घसा बसला होता. शब्द फुटेना गेले, त्यांचा आवाज कातर झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र तरीही लेकीसाठी शरद पवारांनी 4 ते 5 मिनिटांचं भाषण करून बारामतीकरांना आवाहन केलंय. शरद पवार यांनी गेल्या 20 दिवसात तब्बल 52 सभा घेतल्या असून दिवस रात्र फिरून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला आहे. त्यामुळे प्रचार सभेच्या दौऱ्याचा ताण वाढल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याने सध्या ते आराम करत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी आजच्या दिवसातील त्यांचे सर्वच कार्यक्रम रद्द केले आहेत. बीड दौरा, पुण्यातील आजची सभा रद्द करून शरद पवार आज बारामतीतच आहे.